एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। राष्ट्रवादीकडून संविधानाचा सन्मान, राज्यभरात सामुदायिक संविधानाचे वाचन। संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली। अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला। त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो। भारत सरकारने आंबेडकरांचे 125वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला। संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर रोजी 2008ला आदेश काढून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते। जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यानंतर संविधान वाचन झाले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीम, संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर दणाणून सोडला होता। या प्रसंगी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी सर, ज्येष्ठ नेते अनिल उकरंडे, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, अल्पसंख्याक राष्ट्रीय सचिव फारुख मटके, माजी नगरसेवक गणेश पुजारी, पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रमोददादा भोसले, युवक अध्यक्ष सुहास कदम, युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी, सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक संघटक दत्ता बडगंची, अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर भाई शेख, युवक प्रदेश सरचिटणीस खलील भाई शेख, वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी, युवक प्रदेश सरचिटणीस साजिद शेख, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजू बेळेनवरू, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, ओबीसी अध्यक्ष अनिल छत्रबंद, वाहतूक सेलचे अध्यक्ष इरफान शेख, सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, असंघटित कामगार अध्यक्ष मार्तंड शिंगारे, संजय सांगळे, शहर सरचिटणीस निलेश कांबळे, डॉक्टर सेल अध्यक्ष संदीप माने, विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील, दक्षिण महिला कार्याध्यक्ष कांचन पवार, गाडगे ताई, प्रज्ञा सागर, गायकवाड श्याम गागुर्डे, युवराज माने, मुहिज मुल्ला, प्रदीप बाळशंकर, मौलाभाई शेख, दत्ता बनसोडे, माणिक कांबळे, वसंत कांबळे, चाचा सोनेने, भास्कर आडकी यांच्यासह पक्षाचे सर्वच प्रमुख नेते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांनी सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला की जे भारताचं संविधान आहे त्या भारताचा संविधानाचा दिवस म्हणजे आज 26 नोव्हेंबरचा दिवस हा भारतीय संविधानाला आपण त्या तत्वाप्रमाणे चालणारा आपला पक्ष आहे। तर ही संविधान दिन साजरा करण्याचा आदेश दिल्यानंतर आमच्या पक्षाचे सर्व सन्माननीय या ठिकाणी प्रदेशचे उपाध्यक्ष असतील किसन भाऊ असतील, आमचे शहराचे अध्यक्ष संतोष भाऊ आणि युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे सोलापूर शहरातला जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या म्हणजे परिसरामध्ये आज आम्ही संविधानाचं वाचन केलं आहे। संविधानाचं वाचन करण्याचा उद्देश म्हणजे आम्ही संविधानाला मानणारा जो आमचा पक्ष आहे त्यानुसार चालणारे आम्ही ही सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन 75 वर्ष पूर्ण होतात आणि संविधान दिन म्हणजे आज या ठिकाणी 26 नोव्हेंबर आणि संविधानाची अंमलबजावणी झाली म्हणजे 26 जानेवारी। ह्या देशामध्ये प्रत्येकाला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलं, आज देशाचा पंतप्रधान असू द्या किंवा राष्ट्रपती असू द्या किंवा या ठिकाणी सर्वसामान्य माणूस असू द्या, एक मताचा जो अधिकार आहे कोणी असू द्या, लोकशाहीच्या माध्यमातून जी लोकशाहीचा उत्सव आपण या ठिकाणी गेल्या 20 तारखेला आपण उत्सव या ठिकाणी केला आणि 23 तारखेला निकाल लागले। त्या लोकशाहीच्या उत्सवामधून कशा पद्धतीनं आज राज्यामध्ये सरकार आलेलं आहे हे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानून या ठिकाणी आज जी माहितीचं जी राज्यात सरकार आलेलं आहे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण करणारे या ठिकाणी ही सगळे आम्ही बांधव
बाबासाहेबांच्या संविधान बदलणार म्हणून खोटा प्रचार करून ज्यांनी 6 महिन्यापूर्वी मतं घेतले त्यांना हद्दपार करण्याचा या ठिकाणी या इथल्या सर्व समाज बांधवांनी बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब तुम्हारा संविधान रहेगा असे देशाचे पंतप्रधान आणि आपल्या राज्याचे म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी सांगितलं. त्याच पद्धतीनं लोकांनी भारतीय समाज बांधवांनी या ठिकाणी हे मानूनच आज महाराष्ट्रामधून या जे खोटा प्रचार करून या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान या ठिकाणी घालवणार म्हणून आता खोटा प्रचार करून या ठिकाणी मतं घेतले त्यांनासुद्धा या ठिकाणी हद्दपार केलेलं आहे. आणि बाबासाहेबांना खरी या ठिकाणी अभिवादन या ठिकाणी जी संविधानाच्या माध्यमातून ही जी निवडणूक झाली त्याच माध्यमातून या ठिकाणी खरं या ठिकाणी बाबासाहेबांना एक त्यांच्या विचाराला या ठिकाणी अभिवादन केल्यासारखं आहे. पण बाबासाहेबांच्या जी संविधानाच्या माध्यमातून ते जो ठेवलेला जो विचार आहे तो या ठिकाणी माननीय अजितदादा यांनी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम वंचित समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मी अजितदादांचं सुद्धा आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी संविधान मानणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांचासुद्धा आभार मानतो आणि बाबासाहेबांना संविधानाच्या निमित्ताने संविधान दिनानिमित्ताने त्यांना कोटी कोटी या ठिकाणी अभिवादन करतो.